नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचे स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्र म्हणजे 9 रात्री आणि 10 दिवस। शरद ऋतूच्या सुरुवातीला हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव म्हणतात। सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेली पिकं हे पहिल्यांदा घरात येण्याचा काळ असे, त्यामुळे शेतकरी हा उत्सव अगदी प्रेमाने साजरा करायचे। नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला। भारतात सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा केली जाते। अश्विन महिन्यामध्ये घरामध्ये घट बसवून देवीची स्थापना केली जाते। 9 दिवस अखंडित दिवा प्रज्वलित केला जातो। काही जण 9 दिवस उपवास धरतात, तर काही जण उठता बसता म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास धरतात। काही जण 9 दिवस पायात चप्पलही घालत नाही, म्हणजेच अनवाणी राहतात। नवरात्रीच्या दिवसांना माळ असे म्हणतात। नवरात्रीच्या 9 माळा। नवरात्र हे साधारण 9 दिवसांचे असते, पण जर स्थितीचा क्षय झाला म्हणजेच कमी झाले तर ते 8 दिवसांचे आणि वृद्धी झाली म्हणजे जास्त झाले तर ते 10 दिवसांचे असू शकते। नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये मोठमोठे मंडप टाकून त्यामध्ये देवीची मूर्ती बसवून तिची पूजा अर्चा करून विविध कार्यक्रम आयोजित केले जाते। असे म्हणण्यात येते की 9 दिवस देवी ही पृथ्वीवर राहते आणि 10व्या दिवशी देवीचं विसर्जन केलं जातं। काही ठिकाणी 10व्या दिवशी विसर्जन न करता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं। नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते। घटस्थापना म्हणजे काय, तर एका ताटात माती घेऊन जे धान्य उपलब्ध असेल ते 7 किंवा 9 किंवा 11 प्रकारचे धान्य मिक्स करून घ्यावे, जसे की ज्वारी, मका, बाजरी, नाचणी, तूर, तीळ, जवस, हरभरा इत्यादी। मातीमध्ये धान्य मिक्स केल्यानंतर म्हणजेच मिसळल्यानंतर थोडेसे पाणी टाकून घ्यावे किंवा अलगद हाताने शिंपडून घ्यावे। मधोमध मातीचे खण ठेवून त्या खणामध्ये पाणी ओतून त्यामध्ये नाणं आणि सुपारी टाकून घ्यावे आणि नंतर 5 विड्यांची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा। काही ठिकाणी घटावर नारळ बसवतात तर काही ठिकाणी नाही, आणि काही ठिकाणी एक घट बसवला जातो तर काही ठिकाणी 2 घट। घट बसवल्यानंतर घटाला 9 पानांची माळ घातली जाते। नवरात्र कशी साजरी करण्यात येऊ लागली त्यामागे 2 प्राचीन कथा किंवा 2 गोष्टी सांगितल्या जातात। पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य होता, जो ब्रह्मदेवांचा मोठा भक्त होता। त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले होते। पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही। पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर त्या वरदानाचा गैरवापर करायला लागला। त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ लोकावर हाहाकार माजवायला सुरुवात केली। त्याची वाढती दहशत पाहून सर्व देवांनी दुर्गा देवीकडे साकडे घातले। 9 दिवस दुर्गा देवी महिषासुराशी लढून 10व्या दिवशी त्याचा वध केला, म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असे म्हणतात। तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा म्हणून भगवती देवीची आराधना केली आणि देवीला प्रसन्न करून घेतले। त्यानंतर देवीने लंका विजयाचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते। तर 10व्या दिवशी श्रीराम यांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळविला। तर या दोन्ही कथेचा निष्कर्ष असा येतो की वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय होतो। नवरात्रातील हे 9 दिवस हे देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना समर्पित आहे। प्रतिपदा म्हणजेच पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या देवीच्या नावाने ओळखला जातो, जिला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते। कारण संस्कृतमध्ये शैल म्हणजे पर्वत किंवा पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, म्हणजेच पर्वताची मुलगी किंवा पर्वताची कन्या। या रूपातच दुर्गा ही शिवाची पत्नी म्हणूनही ओळखली जाते। या देवीचा अवतार म्हणजे सतीचा पुनर्जन्म मानला जातो। सती ही शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून जन्म घेते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते। ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होत असताना दिसते। शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो। द्वितीयेला म्हणजेच दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी या देवीच्या नावाने ओळखला जातो। या रूपामध्ये देवी पार्वती यांनी योगिनी हा अवतार धारण केला। योगिनी म्हणजे भक्ती आणि तपश्चर्येची जननी व त्या अविवाहित आहेत। ब्रह्मचारिणी देवीची पूजा
मुक्ती आणि मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि उजव्या हातात जपमाळा म्हणजेच रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातात कमंडलू व पांढरे वस्त्र धारण केलेली ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. असे सांगण्यात येते की ही देवी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन ध्यानात गुंतलेली होती. तृतीया म्हणजेच तिसरा दिवस हा चंद्रघंटा या देवीच्या नावाने ओळखला जातो. शिवाशी म्हणजेच महादेवांशी विवाह केल्यानंतर देवी पार्वती यांनी त्यांच्या कपाळाला अर्धचंद्र याने सजवले होते, म्हणून हे नाव देण्यात आले. ही देवी सौंदर्याची मूर्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे. तिला 10 हात आहेत आणि त्यापैकी 9 हातांमध्ये त्रिशूळ, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि पाण्याने भरलेले कमंडलू आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या अभय मुद्रेमध्ये आहे. ही देवी वाघावर स्वार आहे असे दिसते. चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवींच्या नावाने ओळखले जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा देवी या पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहेत. या देवीला 8 हात आहेत, ज्यामध्ये कमळ, धनुष्य, बाण, सुदर्शन चक्र, गदा, कमंडलू, जपमाला म्हणजेच रुद्राक्षाची माळ आणि एका हातात तांब्यासारखे भांडे आहे आणि ती वाघावर बसलेली दिसते. देवी कुष्मांडाला अष्टभुजा देवी असे देखील म्हटले जाते. तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो, ज्याला कॉस्मिक एजची देवी म्हणूनही ओळखले जाते. पंचमी म्हणजेच 5वा दिवस हा स्कंद माता या देवीच्या नावाने ओळखला जातो व या देवीची पूजा केली जाते. स्कंद म्हणजेच बाळ किंवा काही जणांच्या मते स्कंद म्हणजे कार्तिकेय. जेव्हा तिच्या मुलावर संकट येते तेव्हा ती सिंहावर स्वार होते आणि तिच्या बाळाला म्हणजेच कार्तिकेयाला मांडीवर घेतलेली दिसते. या देवीला 4 हात आहेत आणि त्यापैकी तिच्या 2 हातामध्ये कमळ धारण केले आहे आणि इतर 2 हातांमध्ये कमंडलू आणि घंटा आहे. या देवीला 3 डोळे आहेत आणि तिचा रंग चमकदार आहे. षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशी कात्यायनी या देवीच्या नावाने ओळखला जातो व त्यांची पूजा केली जाते. कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतलेली ही देवी दुर्गेचा अवतार असून योद्धा देवी म्हणूनही ओळखली जाते. ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. कात्यायनी देवी ह्या सिंहावर स्वार आहेत आणि त्यांना 4 हात आहेत. या देवीच्या हातामध्ये तलवार, ढाल, कमळ आणि त्रिशूळ आहे. ही देवी पार्वती, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे रूप आहे. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जात असे आणि शारदीय दुर्गापूजा सुरू होत असे. सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी कालरात्री म्हणजेच काली देवी यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या नावाने ओळखले जाते. कालरात्री किंवा काली देवी म्हणजे दुर्गा देवीचे सर्वात उग्र रूप मानले जाते. असे सांगितले जाते की पार्वती देवी यांनी शुंभ आणि निशुंभ या दैत्यांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली, त्यामुळे तिची त्वचा ही काळी पडली. ही देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातड्यामध्ये दिसते. तिच्या डोळ्यांमध्ये भरपूर क्रोध दिसतो. पूर्व भारतामध्ये या दिवशी महासप्तमी साजरी केली जात असे. ही देवी गाढवावर स्वार असून तिला 4 हात आहेत, ज्यामध्ये तलवार, त्रिशूळ आणि फास आहे आणि एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे. अष्टमीला म्हणजेच 8व्या दिवशी महागौरी या देवींच्या नावाने ओळखले जाते व त्यांची पूजा केली जाते. गौर म्हणजे गोरा किंवा पांढरा. महागौरी देवी ही बुद्धिमत्ता आणि शांततेचे प्रतीक आहे. असे सांगण्यात येते की काल रात्री देवीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला होता. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जात असे. त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारिका पूजन इत्यादी कार्यक्रमांनी होत असे. ही एक महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी या रूपाचा जन्मदिवस मानला जातो. ही देवी पांढरा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन 2 हातात डमरू आणि त्रिशूळ घेऊन एक हात आशीर्वादासाठी दिसतो. नवमी म्हणजेच 9वा दिवस हा सिद्धदात्री देवी यांच्या नावाने ओळखला जातो व त्यांची पूजा केली जाते. ही देवी कमळावर बसलेली असून या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त आहेत असे मानले जाते आणि या देवीला महालक्ष्मी देवी म्हणूनही ओळखले जाते. सिद्धदात्री देवीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते.
असे मानले जाते की महादेवांच्या शरीराची एक बाजू ही देवी सिद्धदात्री यांची आहे, त्यामुळे अर्धनारेश्वर नावाने ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून महादेवांनी सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. या देवीला 4 हात आहेत, त्यामध्ये गदा, चक्र, पुस्तक आणि कमळ आहे. नवरात्रामधल्या 9व्या दिवसाला महानवमी किंवा खंडेनवमी असेही म्हटले जाते. 10व्या दिवशी साजरा केला जातो तो म्हणजे दसरा. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्या दिवशी आयुध पूजन, शस्त्रपूजन, सरस्वती पूजन, शमी पूजन आणि सीमोल्लंघन केले जाते. दसऱ्या दिवशी शाळांना आणि कार्यालयांना सुट्टी दिली जाते. काही ठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहनही केले जाते. 9 दिवसांमध्ये एकदा देवीची ओटी भरली जाते. काही लोक वारानुसार भरतात, जसे की मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवार, तर काही जण 5व्या, 8व्या किंवा 9व्या दिवशी देवीची ओटी भरतात. अनेक ठिकाणी अष्टमीला होम केला जातो. काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला घागर फुकली जाते, ज्यामध्ये घागर ही उदाच्या धुपाने भरली जाते आणि ती 5 वेळेला फुंकली जाते, ज्यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानण्यात येते. नवरात्रामध्ये कुमारिकांना त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपाने संबोधले जाते. कुमारिका पूजनमध्ये लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या आवडीचे जेवण बनवून त्यांना भेटवस्तू देण्यात येते. कुमारिका जर 1 वर्षाची असेल तर तिची पूजा केल्यानंतर मोक्ष आणि भोग प्राप्ती होते. कुमारिका जर 2 वर्षाची असेल तर ऐश्वर्य प्राप्त होते. कुमारिका जर 3 वर्षाची असेल तर तिला त्रिमूर्ती म्हणतात, ज्यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त होतात. कुमारिका जर 4 वर्षाची असेल तर तिला कल्याणी म्हणतात आणि त्यामुळे राज्यपद प्राप्त होते. कुमारिका जर 5 वर्षाची असेल तर तिला रोहिणी म्हणतात, ज्यामुळे विद्या प्राप्त होते. कुमारिका जर 6 वर्षाची असेल तर तिला कालिका म्हणतात, ज्यामुळे षटकर्म सिद्धी प्राप्त होते. कुमारिका जर 7 वर्षाची असेल तर तिला चंडिका म्हणतात, ज्यामुळे राज्य प्राप्त होते. कुमारिका जर 8 वर्षाची असेल तर तिला शांभवी म्हणतात, ज्यामुळे संपत्ती प्राप्त होते. कुमारिका जर 9 वर्षाची असेल तर तिला दुर्गा म्हणतात, ज्यामुळे पृथ्वीवरील राज्य प्राप्त होते. कुमारिका जर 10 वर्षाची असेल तर तिला सुभद्रा म्हणतात, ज्यामुळे मनात असलेली इच्छाही प्राप्त होते. नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये देवीला 9 प्रकारचे वेगवेगळे वस्त्र परिधान केले जाते. नवरात्रातील 9 रंगाचे वेगळे असे महत्त्व आहे. पहिला रंग आहे नारंगी. नारंगी हा रंग ऊर्जा आणि आनंद दर्शवितो. दुसरा रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा शुद्धता, शांती आणि ध्यान दर्शवितो. तिसरा रंग आहे लाल. लाल रंग हा सौंदर्य आणि निर्भयता दर्शवितो. चौथा रंग आहे निळा. निळा रंग हा चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 5वा रंग आहे पिवळा. पिवळा रंग हा आनंद आणि तेज दर्शवितो. 6वा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवितो. 7वा रंग आहे राखाडी. राखाडी हा रंग परिवर्तनाची ताकद दर्शवितो. 8वा रंग आहे जांभळा. जांभळा हा शब्द बुद्धी, शांती आणि शक्ती दर्शवितो. 9वा रंग आहे मोरपंखी. मोरपंखी हा रंग विशिष्ट व्यक्तिमत्व, समृद्धी आणि नाविन्यता दर्शवितो. काही घरांमध्ये जोगवा मागण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी परडी असते त्यांना 5 घरे तरी जोगवा मागावा लागतो. जोगव्यामध्ये काही जण धान्य देतात तर काही जण पीठ देतात. नवरात्राच्या 7व्या दिवशी म्हणजे 7व्या माळेला घटाला कडकण्या बांधल्या जातात. त्याचबरोबर पिठाची वेणी, फणी, मंगळसूत्र, जोडव्या असे संपूर्ण स्त्रीचा साथ बांधला जातो. देवीचे उपासक, ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते, ते गोंधळी संबळ वाद्याच्या साथीने देवीच्या समोर देवीची स्तुती करतात. या कला प्रकाराला गोंधळ घालणे असे म्हणतात. नवरात्रामध्ये 3.5 शक्तिपीठांना भरपूर महत्त्व दिले गेले आहे. पर्यटक मोठ्या संख्येने या 3.5 शक्तिपीठांना गर्दी करतात. तुळजापूरला दसरा हा अद्भुत प्रकारे साजरा केला जातो. जसे वारानुसार देवींना वस्त्र अर्पण केले जाते, तसेच वारानुसार देवींना नैवेद्यही अर्पण केला जातो. रविवारच्या दिवशी पायस किंवा खीर, सोमवारच्या दिवशी शुद्ध दूध, मंगळवारच्या दिवशी केळी, बुधवारच्या दिवशी लोणी, गुरुवारच्या दिवशी खडीसाखर, शुक्रवारच्या दिवशी साखर, शनिवारच्या दिवशी साजूक तूप. तसेच 9 दिवसांमध्ये 9 प्रकारच्या देवींना माळा घातल्या जातात.
पहिल्या दिवशी पिवळ्या फुलांची, दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची, तिसऱ्या दिवशी निळ्या फुलांची, चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या फुलांची, पाचव्या दिवशी बेल किंवा कुंकुम वाहतात, सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची, सातव्या दिवशी नारंगी, आठव्या दिवशी तांबडी आणि नवव्या दिवशी कुंकुम अर्पण करतात. नवरात्रामध्ये महाराष्ट्र आणि कोकणात बोंडला खेळला जातो. हत्तीची प्रतिमा किंवा छोटी हत्तीची मूर्ती मधोमध ठेवून त्याभोवती मुली फेर धरून गाणी म्हणतात. तसेच गुजरात राज्यात दांडिया आणि गरबा खेळला जातो. मातीच्या भांड्याभोवती दिवा लावून गरबा खेळला जातो, ज्याला गर्भदीप म्हटले जाते. पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गा पूजा हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो. शहरामध्ये मोठमोठे पॅन्डल्स उभे करतात, म्हणजेच मोठमोठे मंडप उभे करतात. त्यामध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. या मंडपाला खूप छान प्रकारे सजावट करून त्याला लाइटिंग केले जाते आणि या 10 दिवसांमध्ये शाळा आणि कार्यालयांना सुट्टी दिली जाते. 2 महिने आधीपासून दुर्गा पूजेची तयारी सुरू होते. या 9 दिवसांमध्ये देवीला रोज वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचा भोग दिला जातो किंवा नैवेद्य दाखविला जातो. दसऱ्या दिवशी मंडपात सिंदूर खेळ हा खेळ खेळला जातो. विवाहित महिला लाल साडी किंवा पांढरी साडी, ज्याला लाल किनार आहे, ती नेसून कपाळाला कुंकू लावून मंडपात येऊन देवीला निरोप देतात. महिला एकमेकांना गुलाल लावतात आणि सिंदूर खेळ खेळतात. हे 10 दिवस पर्यटकांची मोठी गर्दी असते आणि जर गर्दी वाढली तर पुरुषांना प्रवेश नाकारला जातो. देवीची मूर्ती ही महिषासूर मर्दिनी रूपात बनविली जाते व त्याची पूजा केली जाते. देवीच्या हातामध्ये त्रिशूळ, खाली राक्षस किंवा दैत्य जो की महिषासूर, देवीचे वाहन सिंह, यासोबत देवी सरस्वती आणि कार्तिकेय उजव्या बाजूला आणि देवी लक्ष्मी आणि श्री गणेश हे डाव्या बाजूला. झाडाच्या मधोमध शिवाची मूर्ती किंवा चित्र दिसते. सप्तमीपासून दशमीपर्यंत धुनूची नृत्य केले जाते, ज्यामध्ये मातीच्या भांड्यात नारळाची पोळी आणि हवन साहित्य ठेवले जाते. भाविक लोक हे भांडे हातात तर काही जण तोंडात घेऊन नृत्य करतात. 10व्या दिवशी एकमेकांना मिठाई देऊन सिंदूर खेळ खेळून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.